महावीर जन्मोत्सवानिमित्त जैन समाजाच्या मिरवणुकीत ऐक्याचे दर्शन। भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील सकल जैन समाजातर्फे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत एकता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण प्रेम यांचे प्रभावी दर्शन घडले। माझे शहर माझी जबाबदारी आणि स्वच्छ शहर सुंदर शहर हा संदेश देत जैन समाजाने शहर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आहे। गेल्या 27 वर्षांपासून महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून हा जैन समाजाचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो। या निमित्ताने मागील 15 दिवसांपासून शहरातील विविध जैन मंदिरांमध्ये स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावर्षी प्रथमच महाप्रसादाचे आयोजन टाळण्यात आले। तसेच शहराचे विदर्भीकरण टाळण्यासाठी चौकाचौकात होणाऱ्या बॅनरबाजीवर समाजाने नियंत्रण ठेवले। मात्र नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी 18 रथांमधून सजीव देखाव्यांच्या माध्यमातून भगवान महावीर यांची शिकवण प्रभावीपणे मांडण्यात आली। पैठण गेट ते राजा बाजार जैन मंदिर दरम्यान काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले। या शोभायात्रेत सरकारच्या विविध योजनांचा समावेश करण्यात आला। जैन समाजाच्या देखाव्यांमध्ये अहिंसा, शांती आणि समता या मूल्यांसोबतच बेटी बचाव, बेटी पढाव, पाणी वाचवा, पर्यावरण संवर्धन करा अशा सामाजिक संदेशांचे फलक हातात घेऊन तरुण आणि महिला वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। विशेष म्हणजे या मिरवणुकीत डीजेऐवजी पारंपरिक बँडचा वापर करण्यात आला। तसेच आकर्षक रथ, कृत्रिम घोडे आणि विविध देखाव्यांमुळे मिरवणूक अधिकच भव्य आणि लक्षवेधी ठरली। आज आम्ही महावीर जयंतीच्या जैन समाजाच्या रॅलीमध्ये उपस्थित झालेलो आहे। इथे आज आम्ही महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या आयसी टीम अंतर्गत आम्ही सुद्धा महानगरपालिकेची टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे। माननीय महापौर साहेबांनी आपल्याला सर्वांना स्वच्छतेची शपथ दिलेली आहे आणि ह्यांचं जे टॅगलाईन आहे आजच्या कार्यक्रमाचा ते आहे माझं शहर माझी जबाबदारी। आणि सध्या शहरामध्ये कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे आणि तर सर्वांनी आपलं कचऱ्या बाबतीतचं जे आहे की माझा कचरा माझी जबाबदारी, कचरा सर्वांकडून निर्माण होतो, प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली तर लवकरात लवकर शहर हे स्वच्छ होईल। आणि महानगरपालिकाचे कार्यकर्ते आहे त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण सहकार्य नोंदवा। ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकून दिला तर खूप चांगलं होईल, सहकार्य होईल, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल। आणि जैन कम्युनिटीच्या लोकांनी जे संदेश दिलेला आहे तो प्रत्येक कम्युनिटीच्या लोकांनी तो आत्मसात करायला पाहिजे की आपण एखादा इव्हेंट पण करतोय तो झिरो वेस्ट इव्हेंट व्हायला पाहिजे। आणि आज ह्यांच्या प्रत्येक म्हणजे रॅलीच्या झाकीपासनं तर सगळ्या गोष्टींच्या नियोजनापासनं प्रत्येक गोष्टीचं सगळ्यांनी म्हणजे अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं। मी अर्चना कंटे, महानगरपालिका महासचिव, संपूर्ण मागील 27 वर्षापासून नॉनस्टॉप भगवान महावीराचा जन्मोत्सव सकल जैन समाजाच्या तत्वाधानामध्ये निघत आहे आणि हजारोच्या तादातलं आज आपण पाहत असाल जो उत्साह या ठिकाणी दिसत आहे। आणि एक टॅगलाईन आता या ठिकाणी महानगरपालिकेचे शेकडो कर्मचारी दिसत आहेत। एक टॅगलाईन यावर्षी जैन समाजाने घेतलेली आहे, माझं शहर माझी जबाबदारी। आणि या टॅगलाईन खाली या संपूर्ण शहराचं जे विद्रुपीकरण झालेलं होतं त्या विद्रुपीकरणाला कुठेतरी आळा बसावा आणि आपलं शहर हे सुंदर शहर व्हावं या भावनेतून यावेळेस भगवान महावीरांच्या उत्सवात आम्ही हा एक विषय चुपून गेलेला आहे। आज यामध्ये आम्ही आमचे अखिल भारतीय सत्वार जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ठाणेचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष दिलीपजी गवारे यांना विशेष करून आम्ही या ठिकाणी विशेष आमंत्रित केलेलं आहे। यंदाच्या महावीर जयंतीनिमित्त या आयोजनात अनेक पाठीमागे जर पाहताल आपण तर सुमारे 108 पेक्षाही अधिक रथ, विविध झाकिया ज्यामध्ये माझं शहर माझी जबाबदारी या विषयाला अनुसरून पूर्ण झाकिया काढलेल्या आहे। मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की प्रत्येक झाकिया आपण पाहावीत आणि त्या माध्यमातून काही ना काही संदेश आज या महोत्सवाच्या माध्यमातून घेऊन जावं। या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे संयोजक मी महावीर पाटणी, सकल जैन समाजाचा महासचिव आणि कंडलवाल दिगंबर जैन पंचायतचा अध्यक्ष आहे।